आपण हे दृश्य पाहतोय, लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार आता पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि या उपोषण स्थळी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांची विचारपूस केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी आग्रही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुद्धा सुरू केलेलं आहे आणि आता या उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। यावेळी ओबीसी समाजाचे इतर बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। विजय वडेट्टीवार उपोषण स्थळी पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि आता लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। लक्ष्मण हाके आणि त्यांचे सोबती वाघमारे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, लक्ष्मण हाके यांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाहीये अशी तक्रार वारंवार त्यांच्याकडून केली जाते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आता उपोषण स्थळी पोहोचलेले आहेत। विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच लक्ष्मण हाके सुद्धा भावनिक झालेले होते आणि आता आपण पाहतोय विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू पाहायला मिळत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके आमरण उपोषण करतायत, त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला सुद्धा नकार दिलेला आहे। लक्ष्मण हाकेंसोबतच वाघमारे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये या प्रमुख मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आता या उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू पाहायला मिळाले। तर हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आज सकाळी सुद्धा लक्ष्मण हाके भावनिक झालेले होते, त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले होते। ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाके यांना सकाळी अश्रू अनावर झालेले होते। एकीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। अनेक ठिकाणी ओबीसी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलेलं आहे। काही ठिकाणी रस्त्यावर टायर सुद्धा जाळलेले आहेत, काही ठिकाणी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। हाकेंच्या भेटीसाठी गेले असता विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अश्रू दाटलेले पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।